मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज अशा माऊलीला भेटणार आहोत ज्या माऊलीला मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत, कारण एरवी त्यांना भेटलं की समोरच्याच्या चेहऱ्यावर नकळत हसूच येतं, तर नेमकं घरी कोणाला बघून कोणाला हसू येतं। भेटणार आहोत आपण आज शोभना अशोक नायगावकर या माऊलीला आणि बोलता करणार आहोत। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 बरं, आता उखाणा एक। आधी लग्नाला किती वर्ष झाली ती? 45 वर्ष। 45 वर्षापूर्वी सुद्धा जितक्या गोड हसला नव्हता ना, तितक्या आत्ता उखाणा घ्या म्हटल्याबरोबर हसलेल्या आहात। मिश्किल उखाणे झाले पोचले ते खमंग टोमणे, लपवू कशाला मी खमंगती भांडणे, शेवटी ठरवूनच सोडवूनच टाकले की अशोकरावांचे सुधारणे। अरे वा, म्हणजे 45 वर्षात कुठलाही सुधार झालेला नाही हे उखाण्यातून स्पष्ट झालेलं आहे। बापरे 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 नाही, आज तुम्ही जणू काही कोर्टात आहात असं मला वाटायला लागलेलं आहे। आता आपण पण ऐकवा ना एखादा। खरं तर उखाणा पद्धतीनं असं मी काय कधी लिहिलेलं नाही, पण इतकी वर्षे दोन्ही वेळा तिन्ही त्रिकाळ 4 तपाहून अधिक काळ खाल्ले पिल्ले, पण मी दाबून ठेवल्या भावना, एका अक्षरानेही कधी बोललो नाही शोभना। बरं, माऊली सगळ्यांची ओळख करून द्या। या माझ्या जाऊबाई नमस्कार। अपर्णा नायगावकर, हो त्यांचा मुलगा आदित्य, नमस्कार। त्याची मिसेस गौरी, नमस्कार। त्यांची मुलगी मृण्मयी, नमस्कार। मागे माझी भाची भाग्यश्री, नमस्कार। बाजूला बसले ती भाची सुनबाई प्रीती, नमस्कार। तिच्या बाजूला बसले भाची सुनबाई मेधाली, नमस्कार। आणि ती माझी मैत्रीण संजीवनी कुलकर्णी। नमस्कार नमस्कार नमस्कार। बरं, मला सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण चेंबूर, मुंबई। मग घरी कोण कोण होतं? 5 भाऊ आणि 3 बहिणी, मी सगळ्यात लहान। आणि आई बाबा आई करायचे काय? वडील, माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, केशवराव करंबेळकर। स्वतःची वाडी आहे एक अशी चेंबूरला। आता कोणी असतं तिथे? आहे ना, हो ना? आमचे भाऊ वगैरे आहेत। भाऊ वगैरे आहेत, पण वाडी तशी? वाडी तशीच आहे। अरे वा, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण वाईला गेलं, वाई म्हणजे 5वी पर्यंत शाळेपर्यंत वाई, आणि नंतर मग मात्र थोडीशी परिस्थिती बिघडल्यामुळं मग मनमाडला आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं। बंधू तिथे नोकरीला होते। मग त्यानंतर 11वी झाल्यानंतर कॉलेजला कुठे सातारा कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज, मग मनमाड ते नाशिक रोड अपडाऊन करायचं, आणि अगदी शेवटी BComची 2 वर्ष वाईला आमच्या बंधूंकडे। तिथे 3 भाऊ आणि मी 3 भावांचा स्वयंपाक करायचो। तुम्ही? कॉलेज, हो हो तुम्ही? हो अगदी। मी लग्नापूर्वी स्वयंपाक करत होता? हो हो अगदी। नाही करत, पण मी चिवडा करतो मात्र, बरं का, चिवडा करतो। हो का? हो हो, मी अनेक देशांमध्ये चिवडा केलेला आहे। म्हणजे रामदास फुटाण्यांना असं काजू सोलायला वगैरे बसवलेलं, आणि हे काम करा ते काम करा। पण तुम्हाला चिवडा पटकन करता येणं शक्य होतं? नाही नाही, सगळं जमवावं लागतं त्याच्यासाठी। फुटाणे वगैरे घेऊनच फिरता? क्या बात आहे, वा, बहुत अच्छे। 45 वर्ष जो काही त्यांचा चिवडा बनवणं सुरू ठेवलंय तुम्ही, हो की नाही? काय हो, पण मला सांगा, चेंबूर हे बेट होतं, हो, हे वाई वगैरे असा प्रवास करत होते, मग हा बेटा कुठल्या बेटावर सापडला? तर यांचं राहणं बोरिवलीला होतं, बरं. भावाकडे। आणि आमच्याकडे यांचा मावस भाऊ येत होते खोलगडे म्हणून, ते आमच्याकडे यायचे। तेव्हा असंच बोलता बोलता माझे वडील बोलले, हिचं आता लग्न करायचंय काय? तर म्हणे हा माझा एक म्हणे मावस भाऊ आहे। म्हणून मग माझा भाऊ पत्रिका घेऊन बोरिवलीला गेला। तर हे पत्रिका घेऊन गेल्यावर भावाने विचारलं की मुलगा कुठे आहे? तर म्हणे नाही, कालपासून ते त्यांच्या दादा म्हणून त्यांचे गुरु आहेत त्यांच्याकडे गेलेत, ते आता कधी येतील माहीत नाही, परवा सुद्धा येतील। तर भाऊ बोलला असं काय? तर म्हणे हा, ते म्हणे सतार शिकायला जातात। नाही पण मला विचारायचं आहे, सतार बनवायला जायचा की शिकायला जायचा? आज गेलेला माणूस येत नाही कधी, एक म्हणजे पूर्ण केल्याशिवाय तरी येणार नाही। म्हणजे काय हो, सतार शिकण्याचं ठरवलं होतं ना गुरुजी तुम्ही? वाजवतही होतो, सतारीवर एक कविता पण लिहिलेली होती। अरे वा, मग ऐकवा ना आता। आता आतला असहाय आलाप तारेवरती, आता आतला असहाय आलाप तारेवरती, आधारे नादारे तर तूच दिडदिडतोस मंद्र मध्यमातून चपळाईत, एक काळीज राग
एक दुःख ताल, पोकळीच्या आत असो अवकाशाच्या बाहेर असो, नाजूक नाजूक हिरवा शिरीष लक्ष तुऱ्यात हलतो न हलतो, आधारे नादारे तुझ्या माझ्या पल्याडचा तो, आठवा स्वर कुठाय कुठाय, अवकाशाचा तुंबा कुठाय, खाली डोके वर पाय, आत काय आत काय. अशा अरे वा पद्धतीने. खूप वर्ष आहे. आज हे इतरांसाठी इतके महाग आहेत, बरोबर की नाही? म्हणजे ह्यांना भेटायचं असेल, ह्यांना बोलवायचं असेल तर वेळ घेऊन सगळं ते आहे. घरी पण असंच वेळ घ्यावी लागते का हो त्यांची? कसे असतात? म्हणजे घरी वेळ घ्यावी असे लागत नाही, पण स्वतःच्या ह्याच्यात असतात, कारण ते सतत कविता सुचत असते त्यांना. आणि मग फोनवर सतत फोन, मग कविता जरी 2 ओळी सुचल्या तरी त्या कुणाला तरी कळवायच्या असतात. हो, त्यामुळे मग नाही कुणाला तरी म्हणजे कोण? म्हणजे आता फुटाणे सर किंवा हे बघा, तुम्ही असं संशय निर्माण करू नका. फुटाणे किंवा तुम्हाला कधी नाही ऐकवत? मलाही ऐकवतात. पूर्ण कविता झाली की पहिली मला ऐकवतात. मला एक सांगा ना तुम्ही, की बोरिवलीला होते किंवा बोरिवलीला हे सतारसाठी गेलेत असं कळलं, पण त्यानंतर प्रत्यक्ष भेट वगैरे झाली का? त्या दिवशी नाही झाली. त्या दिवशी नाही नाही झाली. मग परत भाऊ एकदा भेटायला गेला, तेव्हा ते घरी होते. मग सगळं झालं, गप्पा वगैरे सगळ्या झाल्या. मग होकार नकार आले. होकार आमचा नकार म्हणजे होकारच ना? होकारच आला. पण मला सांगा, होकार देण्यापूर्वी यांना बघितलं होतं तुम्ही? नाही नाही, अजिबात नाही. मला लोक विचारतात तुमचं लव्ह मॅरेज आहे का? म्हटलं लव्ह मॅरेज नाही, म्हटलं आमचं द्वेष मॅरेज वगैरे असं असतं की काय. म्हणजे मी कुणी मला विचारलं ना, अहो तुमचं लव्ह मॅरेज का? नाही म्हटलं आमचं द्वेष मॅरेज म्हणून. का असं का? म्हणजे लवच्या विरुद्ध दुसरं मॅरेज काय तर द्वेष मॅरेज असं म्हण. पण मग बघण्याचं वगैरे तुम्ही बघितलं नाही, नाही, झालं. आणि मग काय नंतर नाही. झाला, पत्रिका बघितली, पत्रिका जमली आणि मग बघण्याचा कार्यक्रम झाला. तर त्यांचे गुरुजी होते दादा कुलकर्णी, त्यांनी सांगितलं एवढी चेंबूरवरून आली आहे मुलगी, पहिली मुलगी ही जर आली आहे तर हिला होकार द्या. म्हटलं इतक्या लांबून आले तर आपण नाही कसं बोलायचं. म्हणजे इतक्या लांबून आले म्हणून होकार दिला म्हणून तुम्ही? होकार दिला. माझे जे गुरुजी बाबूराव हे आध्यात्मिक क्षेत्रातली अलौकिक असे सिद्ध पुरुष. तर ते म्हणाले आधी कुणाची पत्रिका आली तेव्हा 3 पत्रिका आल्या होत्या. एक कोल्हापूरची होती अमुक तमुक. तर म्हटलं चेंबूरची करंबेळकर. म्हणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड म्हणून. पहिली कविता आली आहे ना त्यांच्याशी जमवून टाकायचं म्हणून बरं का. आणि असा ग्रीन सिग्नलच म्हणजे असं. मग बाकी काही विचारणं नाही, काही नाही. देणं घेणं वगैरे असला काही प्रकार नाही, काय नाही. इथे वडील म्हणायचे ना, हा एक आमचा जावई आहे ना, एक पैसा घेतला नाही आमच्याकडनं म्हणून. असं म्हणजे मला हे म्हणताना इतरांनी घेतले असं सांगताय तुम्ही? इतर जावयांना कशाला अडचणीत आणताय? नाही, बाकी जावयांनी काही मागितलं. आता बाजू घेऊ नका, ते बोलायचं ते बोलून गेलेले आहेत तेवढ्यात. पण मला सांगा, पण माझी मावशी एकदा म्हणाली मात्र आशक्या स्वस्तात गेला म्हणून. बरं हे आष्ट्या काय आहे? अशोक. अच्छा, म्हणून आष्ट्या. अरे काय प्रेमाचं नाव आहे ना आष्ट्या. हे पण मला तुम्हाला विचारायचं आहे, जेव्हा लग्नाची बोलणी झाली, तुम्ही पहिल्यांदा भेटला तर असाल दोघेच कुठेतरी कधीतरी? त्या काळात फार असं कुठे भेटायला जाण्याचं वगैरे अशी कुठे नाही, पद्धत चेंबूरच्या नव्हती. वाडीत तरी जायचं. नाही अहो हिला 4 भाऊ आणि मी 40 वर्ष असा राहतोय ना, त्यांच्या दहशतीखाली राहतोय मी तुम्हाला सांगतो. आणि आमच्या मुली पण इतक्या वात्रट तुम्हाला सांगतो. बोलता बोलता पण असं जेवायला बसताना असं, मग बाबा तुमचं याच्यावरती काय मत आहे, आज भात कसा झालाय त्याच्यावरती तुमचं, असं माईक धरल्यासारखं करतात. एकदा तर तिनं माझी एवढी, आमची मोठी मुलगी प्राची, तर आता ती तिकडे लंडनला असते, तर मी असा बाहेर जायला निघालो तर तिनं लोड घेतला, लोड असा माझ्या मागे धरला आणि पहिल्या लाईटपर्यंत आली. बाबा तुम्हाला चालताना पण लोड मागे लागेल ना म्हणून. मी लोडाला टेकून बसतो ना, तर ती पहिल्या लाईटपर्यंत लोड घेऊन आली माझ्या मागे. इतक्या वात्रट मुली आहेत तुम्हाला सांगतो. म्हणजे माझे हे जे मी ज्याच्यावरती इतके संबंध टाळ्या मिळवतो, हाशा मिळवतो, त्यातल्या 2 जी ओळी म्हणतो ना पुढची, की अशोक नायगावकर आमुचे फादर, आलिया भोगासी असावे सादर, हे माझ्या धाकट्या मुलीनं प्रज्ञानं असं पांघरून डोक्यावर असताना तिथनं
एका सेकंदात म्हटलेलं आहे ते. म्हणजे उत्स्फूर्तपणानं तिनं ती रचना केलेली आहे. तर ती म्हणते, बाबा तुम्ही माझ्या 2 लाईनीवरती तुम्ही संबंध सगळीकडे हाशानी टाळ्या घेता, हे मी सांगणार आहे कधीतरी म्हणून. त्या काळात भेटायला जायचं नव्हतं, काही नव्हतं, पण कुठेतरी दोघांचा संवाद तर झाला असेल कधीतरी. झाला संवाद. पण खरं सांगू का, हे फिजिकल डायरेक्टर कांदिवलीचं ते CPED म्हणतात ना, त्याचं ते, आणि खरं हे फौजदारच व्हायची बाई. खरंच चुकून माझ्यासारखा माणूस सापडला त्याच्या तावडीत. तिच्या बरोबरीचे अनेक लोक हे पोलीस खात्यामध्ये आहेत, तुम्हाला सांगतो. आत्ता रिटायर झाले. हिची जी पर्सनॅलिटी आहे ना, ती बिनधास्त न घाबरणं म्हणतात ना. तर मुलींना, आता ही प्रिन्सिपॉल म्हणून रिटायर झाल्यानंतर एका शाळेची, ज्युनियर कॉलेज वगैरे, तर त्या गांधी मैदानातून जाताना काही मुलं, त्या मुलींची, जाणाऱ्या मुलींची, आता ही बसली आहे तिथे, ही तिची स्टुडंटच आहे, तर जाता येतात ती मुलं तिथे वात्रटपणानं काहीतरी अश्लील गोष्टींचे चाळेवेळे करायचे. एक दिवस ही ठरवून गेली की आज त्या मुलांना बरोबर बघते म्हणून. त्या एकेका मुलाची अशी धरून एक अशी उंच, हिच्यापेक्षा उंच असलेली मुलं सगळ्यांना मारायला सुरुवात केली. 4-5 मुलांना एकदम मारायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीपासून ती मुलं तिथे आली नाहीत, कारण ज्यांना मी मारलं ना, त्यांचा जो मेन होता ना, त्याला कळलं आणि तो मला ओळखत होता. हे जेव्हा सगळं प्रकार घडला तेव्हा लग्न झालेलं होतं. माझं हो झालं. लग्न झाले. किती वर्ष झाली होती लग्नाला? तेव्हा साधारण तरी 10-12 वर्ष झाली असतील. तुमच्यावरचा राग कोणावर निघाला बघितलं? आता आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तर आमची दुसरी मुलगी लहान होती आणि ती अशी हातात 5-6 महिन्याची, आणि आमच्या इथे खाली यांचं जे, हिच्या वडिलांचं जे घर आहे, एक कोणतरी 2 PSI राहायचे, इन्स्पेक्टर राहायचे. तर ते इन्स्पेक्टरांशी अशी बोलत होती आणि असंच काहीतरी मस्करी करून वगैरे ते 2 जण गुंड होते कोणतरी, किंवा चोर गुंड वगैरे होते, ते असे पळायला लागले. तर हिनं काही विचार न करता त्या मुलीला त्या साहेबांच्या हातात दिली. साहेब तुम्ही हिला सांभाळा. आणि ही धावत गेली त्यांच्या मागे. ते इन्स्पेक्टर म्हणाले, अहो शोभाताई, त्यांच्या इथे खाली असा काही वेळेला तो सॉक्समध्ये सुराबिरा लपवलेला असतो, तुम्ही अशा असल्या भानगडीत कधी पडत जाऊ नका. हे पोलीस इन्स्पेक्टर या बाईला सांगतोय, तुम्हाला सांगतो. म्हणजे आता माझं काय झालं असेल तुम्हाला सांगतो. नाही, किती मस्त. मला आता कळलं की ती जी तुमची कविता आहे बघा, ती दुधी भोपळ्याची साल, ती त्या सूर्याचा प्रभाव असणार. 46 वर्ष आज तुमचा सहवास आहे. हो. आणि उत्तम संसार सुरू असताना या सगळ्या सुखी प्रवासाचं जर श्रेय द्यायचं झालं तर 100% या माऊलीला जाईल. अगदी बरोबर, वादच नाही. मुलींच्या सगळ्या 5वी पासून किंवा अगदी 1ली-2री पासून ते अगदी 10वी होईपर्यंत, किंवा नंतर मग त्यांनी त्यांचं जे काही एज्युकेशन केलं, त्या बाबतीत मला बिलकुल काहीही चिंता उलट मी विचारायचो, ही कितवीत आहे, ती कितवीत आहे, असं. म्हणजे माझ्या लक्षात नसायचं ना, 5वीत आहे, 6वीत आहे वगैरे, इतकं माझं घरात बारीक लक्ष असायचं. तुम्हाला काय हो, असेच आहे ते. असंच. कधी रागावलेत का होते तुमच्यावर? मुली जर कधी अभ्यास केला नाही आणि मी ओरडले, ते त्यांना आवडायचं नाही. मुलीला मी हिच्यावर मारायचं नाही त्यांना. मध्येच भांडणात सुद्धा वाक्य बरोबर आहे का नाही आहे हे पण आम्ही बघतो. चुकलं वाक्य तर खरंच सांगतो. लग्न झालं आणि एक किस्सा सांगा. की लग्न झालं आणि आम्ही मार्केटमधनं असे काहीतरी बोलत चाललोय. तर बोरिवली मार्केटला खूप गर्दी असते वेस्टला, आणि ही काहीतरी मागे पडलेली, आणि मी ते एका दुसऱ्याच बाईला काय सांगत असं चाललोय. आणि ही मागणं बघते की हा माणूस कुणाबरोबर चाललाय म्हणून वगैरे. नशीब मी त्या बाईशी कुठे हात बीत नाही मिळवला म्हणून तुम्हाला सांग, नाही तर मारच खाल्ला असता हिच्याबरोबर. असं हे प्रत्यक्ष मार दोन्हीकडनं पडला. हे मी एका कवितेत लिहिलेलं आहे. हो. लग्न झाल्यावर सुरुवातीचा जो काही काळ असतो ते फिरायला जाणं, भले मुंबईत जाणं, किंवा कुठेतरी दोघे गेले आहेत, कुठे चित्रपटाला गेला आहेत, नाटकाला गेला आहेत, असं कधी झालं? झालंय ना. गेलो, पिक्चरला गेलो, नाटकाला गेलो. काय सांग. पण त्यांना प्रत्यक्ष तेवढी आवड नाही पिक्चरची जेवढी मला आहे. तुमची शाळा कुठली होती? मी वाईला होते. वाईला द्रविड हायस्कूल, मनमाडला इंडियन हायस्कूल असं, किंवा सातारचं कॉलेज असं. पण शाळेतले मुलं मुली त्या तरी कोणी परिचय? आमच्या काळामध्ये आता वाई कॉलेजला होतो ना, तर आम्ही लेंगान शर्टात कॉलेज केलेले लोक सगळे. बरोबर. कारण
गरीबी हा सगळ्यांचा असा मध्यम वर्गाचा तो एक होता, लेंगान शर्टवाले. आणि आमच्या वर्गामध्ये 50 मुलांमध्ये 48 मुलं आणि 2 मुली. तर त्या पसरणीच्या पाचगणीच्या रस्त्याला त्या 2 मुली रस्त्याच्या त्या बाजून चालायच्या आणि आम्ही सगळी मुलं दुसऱ्या बाजून चालायचं. असं आता याच्यामध्ये कसलं काय जमणार हो तुम्हाला सांगतोय. ओ पण शाळेतला रोमांस विचारलाय कोणी? मी कॉलेजचं सांगतोय हो तुम्हाला. अच्छा, हळूहळू कॉलेजला गेले. तुम्हाला शाळेत असताना बालपणी कधी शिक्षा झाली आहे का? फारसं काही असं नाही. म्हणजे फार कडक शिक्षा झाली आहे वगैरे असं नाही आठवत. पण कधी मस्ती केली आहे तुम्ही? हो, खूप मस्ती तर खूप केलेली आहे तशी. आता नंतर आता ही भाग्यश्री ते बसली आहे, तर आमचा काही असं गेट टुगेदर एकत्र जमलेले. तर ती काहीतरी आणायला म्हणून आत गेली. तर तिचा जो चहाचा कप होता ना, त्यातला अर्धा चहा मी माझ्या ह्याच्यात घेतला आणि तिच्या अर्ध्या चहामध्ये पाणी टाकून ठेवलं. आणि मग ती आली, ती चहा घेते आणि आम्ही सगळे म्हणतोय काय सुंदर चहा झालाय आज. आणि ही म्हणते की काय पानचट लागतोय वगैरे. तिनं तो ठेवून दिला आणि नंतर तिला कळलं की यांनी त्यात पाणी घालून ठेवलं होतं म्हणून वगैरे. एकदा तर बँकिंग आवर्समध्ये अकाउंटंटकडे गेलो. साहेब म्हटलं सेलोटेप आहे का? त्यांना म्हटलं काय झालं? हा ड्रॉवर उघडतायत. शेवटी दिली सेलोटेप काढून दिली. तर म्हणे कशाला पाहिजे? नाही म्हटलं ते ग्लुकोजचं बिस्किट आहे ना, ते ब्रेक झालंय म्हणून. अशा सगळ्या गोष्टी. हे असं तुमच्या बाबतीत पण सुरू असतं, हा? काही चालू असतं. बरं, तुम्ही जर कधी उशिरा घरी गेला समजा आणि आज वातावरण गरम आहे, बरोबर आहे, घरी जरा काहीतरी गडबड झालेली आहे किंवा वातावरणात चिडचिडपणा आलेला आहे, हे तुम्हाला साधारणतः कसं कळतं? फोनवरून कळतं, घरी गेल्यावर पहिलं पाऊल टाकल्यावर कसं कळतं की आज माऊली? मुद्रेवरून कळतं नाही का? म्हणजे घरातल्या व्हायब्रेशन्स जाणवतात. तुम्हाला सांगतो की हे काहीतरी तापलेलं. मग तिसराच विषय काढायचा कुठला तरी, म्हणजे भारतातला विषय सोडून तिसराच कुठला तरी अमेरिकेचा, बांगलादेशचा वगैरे, ज्याचा आपल्या वैयक्तिक जीवनाशी काही संबंध नाही ना, तो विषय. ते म्हणतात विषयांतर करू नका म्हणून, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ती टॅक्टिक समजते तिला लगेच कळते. इतक्या वर्षाचा सहवास आहे. गप्पा कधीच संपू नये असं मला वाटतंय. पण तरी सुद्धा या आजच्या भागात जरी संपत असल्या तरी सुद्धा पुढच्या भागात राहिलेल्या गप्पा आपण पुन्हा ऐकणार आहोत. तेव्हा आजचा भाग इथेच संपत असताना आपण सन्मान करणार आहोत या भागात अशोकजींचा. झी मराठीकडून गणपती बाप्पा मोरया.